हा विरोधी पक्ष माता बहिणींच्या विरुद्ध आहे. त्यांना या देशातल्या नारी शक्तीला पुढे जाऊ द्यायचं नाहीये. आता तुम्हाला भाजपच्या नेत्यांच्याकडून हेच ऐकायला मिळत असेल, त्यांचं रडगाणं चालू आहे. पण खरी गोष्ट काय आहे माहित आहे का? तुम्ही जो महिला आरक्षणाच्या नावाखाली खेळ खेळत होतात ना, तो सगळ्यांना समजलेला आहे. दक्षिणेतल्या राज्यांनी समजून घेतलं, जनतेने समजून घेतलं आणि तुमचा लोकशाही संपवण्याचा जो प्लॅन होता तो संसदेत फेल झालेला आहे. जर खरंच तुम्हाला नारी शक्तीची इतकी काळजी असेल तर आताच्या कोट्यातच का नाही करत? काय फरक पडतो? पण ते तुम्ही करणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे की विद्यमान खासदारांची खुर्ची जाईल आणि मग त्यांना कोण विचारणार नाही. स्वतःची खासदारकीची सीट वाचवायची आहे आणि जनतेसोबत भावनिक ब्लॅकमेल करायचा आहे. आणि इतकी स्त्रियांची जर काळजी असेल ना, तर भाजपचा जो पॅरेंट ग्रुप आहे RSS, त्यात एक पण महिला अध्यक्ष का नाही? अध्यक्ष सोडा, तिथे एकही महिला दिसत नाही, तिथं मात्र सगळे शांत. आणि नारी शक्तीबद्दल तुम्ही बोलता, एकदा तुमच्या स्वतःच्या आघाडीतल्या खासदारांची लिस्ट काढून बघा. ब्रिजभूषण सिंग, प्रज्वल रेवन्ना सारखे बरेच बलात्काराचे आरोप असणारे सगळं जनतेला आठवतंय. आणि जिथं तुमची सत्ता आहे ना, तिथे एक दोषी बलात्कारी बाबा पॅरोलवर निवांत फिरतोय. इतकं निवांत फिरायला की सामान्य माणसालाही मिळत नाही जितकं त्याला मिळतंय. त्यामुळे हे नारी शक्तीचं नाटक बंद करा. जनता भोळी असू शकते पण आंधळी नाहीये.